पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल तब्बल 20 वर्षांनी कोर्ट निकाल सुनावणार। माजी मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 जणांवर आरोपींना हजर राहण्याचे आदेश। सर्व 9 आरोपी सध्या जामिनावर बाहेर। ठाकरेंच्या शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकरांची पहिल्यांदाच TV9 मराठीला प्रतिक्रिया। राजकीय भूमिकेवर आज बोलणार नाही। आज माझ्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस। 20 वर्षांनंतर माझ्या वडिलांच्या हत्येचा निकाल लागणार असल्याची ओमराजेंची प्रतिक्रिया। आजपर्यंत अनेक संकटांना सामोरं गेलो। मी खचणारा पळणारा नाही। माझ्यावर होणारे आरोप खरे असतील तर मी शिवसेना पक्षप्रमुख पद सोडायला तयार। उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांना भावनिक आवाहन। पद सोडतो बोलायचं आणि सोडायचं नाही, यामुळे प्रतिमा बदलते। उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर मुनगंटीवारांची टीका। एका क्षणात पक्षप्रमुख पद सोडेन, कालच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंचं विधान। शिंदेच्या शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरचा पहिला फोटो समोर। ठाकरे सेनेच्या बंडखोर खासदारांसोबतचा पहिला फोटो समोर। फोटोत संजय देशमुख, संजय दिना पाटील आणि नागेश पाटील आष्टीकर दिसतायत। बंडखोर खासदारांच्या 6 लोकसभा मतदारसंघातील बड्या नेत्यांना मातोश्रीवर बोलावलं। जिल्हाप्रमुख, आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज बैठक होणार। बंडखोरीनंतर डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंचे प्रयत्न। खासदार संजय देशमुखांसोबत माझे जवळचे संबंध। देशमुखांनी जाऊ नये यासाठी मी मनधरणी केली। ठाकरेंच्या सेनेचे आमदार संजय देरकर यांची प्रतिक्रिया। बंडखोर खासदार संजय दिना पाटलांच्या बॅनरवर शिंदेंचा फोटो। संजय दिना पाटलांचे भांडूपमध्ये बॅनर झळकले। बॅनरवर शिंदेंचा फोटो आहे। शिवसेनेत आपलं स्वागत। भांडूपमध्ये संजय दिना पाटलांचे बॅनर झळकले। परभणीत खासदार संजय जाधवांच्या समर्थनार्थ शिंदेच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी। जाधवांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करत शिंदे सेनेचा जल्लोष। आणि आता पाहूया सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जे वार पलटवार रंगले त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। बाळासाहेब फक्त नावात असून चालत नाही, बाळासाहेब विचारात आणि कामात असावे लागतात। रक्ताचं नातं सांगून कुणी वारस होत नाही। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। दुसऱ्यांचे बाप चोरावे लागतायत, ही कुठली भेसळ? ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल। तर भाजपला राजकारणात स्वतःची पोरं होत नाही म्हणून दुसऱ्यांची पोरं चोरतात। ठाकरेंचा भाजपवरही निशाणा। कुत्ते भौंकते रहते हैं, टाइगर दहाड़ता है, टाइगर शिकार करता है। हा फक्त ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है। ऑपरेशन टायगर वरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंच्या सेनेला इशारा। कुछ लोग कुत्ते तो होते हैं लेकिन वफादार नहीं होते। संजय राऊतांचं ट्विटमधून एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल। कुत्रे भुंकतात, वाघ शिकार करतो असं एकनाथ शिंदेंनी काल भाषणात वक्तव्य केलं होतं। उभाठा गटाच्या वर्धापन दिनात भोंगा वाजलाच नाही। भाजपच्या नमनाथ बन यांची राऊतांवर सडकून टीका। आदित्य ठाकरेंनी डाव उधळून लावत राऊतांना भाषणाची संधीच दिली नाही, बन यांचा दावा। शिंदेची शिवसेना अमित शहांची 4 वर्षांची टेस्ट ट्यूब बेबी। मग 4 वर्षाच्या गटाला 60 वर्षाचं सर्टिफिकेट कसं? संजय राऊतांची अमित शहांसह शिंदेच्या शिवसेनेवर टीका। खासदार फुटले हा छोटासा झटका, अजून विधानसभेचा फटका बाकी आहे। महापालिकेचाही मोठा झटका आहे। गुलाबराव पाटलांची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका। शिवसेनेकडे राडा करण्याची ताकद नाही असं जामनेरची मावशी म्हणते। जामनेरची मावशी म्हणत सामनातून नाव न घेता मंत्री गिरीश महाजनांवर टीका। सगळं संपले म्हणता मग गद्दारांच्या सुरक्षेसाठी सशस्त्र बंदोबस्त कशासाठी? सामनातून सवाल। ओमराजे निंबाळकर हा भंपक माणूस। ओमराजेंच्या नावातून राजे शब्द काढा। ठाकरेंना सोडणार नाही असं ओमराजे म्हणत होते। बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकरांवर संजय राऊतांची टीका। आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकरांच्या घर आणि कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त। गोवर्धनवाडीतील घरासमोर तसंच धाराशिव शहरातील संपर्क कार्यालयासमोर बंदोबस्त। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून विशेष खबरदारी। मुंबईतील रंगशारदा सभागृहात मनसेचा आज मेळावा। थोड्याच वेळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार। राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर दौऱ्यावर। खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, एसपींकडून शहांचं स्वागत। कोल्हापूरच्या पोलीस परेड मैदानावर अमित शहांची जाहीर सभा। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सभेला उपस्थित राहणार। उपमुख्यमंत्री शिंदे कोल्हापुरात ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत त्या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना अडवलं। शिंदे थांबलेल्या हॉटेलबाहेर एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांची घोषणाबाजी। पोलिसांनी अडवल्याने पदाधिकारी आक्रमक।
गोंदियात भाजपसोबत सहलीला गेलेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर कारवाईची तयारी. गटनेत्याने पक्षाची दगाबाजी केल्याचा आरोप. संबंधित सदस्यांच्या अपात्रतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करणार. काँग्रेस जिल्हा प्रमुख अमर वराड यांचा इशारा. नागपुरात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात ओबीसी नेत्यांची बैठक. जनगणनेत ओबीसी कॉलम वेगळा करण्याची ओबीसी नेत्यांची मागणी. नाशिकच्या तपोवन वृक्षतोडीला एनजीटीची स्थगिती कायम. तपोवनातील वृक्षतोडीवरील स्थगिती 14 ऑगस्टपर्यंत कायम. पुढील सुनावणी होईपर्यंत वृक्षतोडीवर निर्बंध कायम राहणार. साधूग्रामसाठी आवश्यक सुविधांच्या उभारणीसाठी वृक्षतोडीचा प्रस्ताव. महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्या. एसआयटीनं पोलीस महासंचालकांकडे पत्र पाठवलं. अधिकाऱ्यांना तपासासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याचा उल्लेख. तपासावर दीर्घकाळ काम करण्याची गरज असल्याचं पत्र. सूत्रांची माहिती.